नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीने मटकीची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी मोड आणलेले होते मटकीला, तेच प्लेटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे मोड आलेली मटकी छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। भाजीसाठी सर्व साहित्य चिरून घेतलेत, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता। आता भाजीसाठी लागणारे साहित्य मी अगोदरच चिरून घेतलेलं होतं। तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक नकळलेला लसूण आणि बराचसा कढीपत्ता छान तडतडू द्यायचा। त्यानंतर बारीक कापलेला कांदा छान असा लाल रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत परतून झाला की टोमॅटोलाही चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर आता घरचे मसाले घालूयात, हळद, धना पावडर आणि घरगुतीच लाल तिखट आणि घरगुती काळं वाटण, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान मिक्स करायचं। आता हे मसाले चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपण जे प्लेटमध्ये मटकी छान स्वच्छ धुवून घेतली होती ती मटकी यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगली या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची। आता मटकी छान अशी मिक्स करून झाल्यानंतर इकडे साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तेच गरम पाणी मी या मटकीमध्ये घालत आहे। शक्यतो कुठलीही भाजी बनवत असताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाजीला अजून दुगणी टेस्ट येते। तर चला, छान पाणी टाकून परत एकदा हलवून घेतलं। आता भाजीला छान खळखळून उकळी आल्यानंतर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि भाजीला गॅस कमी करून 10 ते 12 मिनिटे शिजू द्यायचं, म्हणजे आतमधली मटकी व्यवस्थित शिजली जाते। हवं तर तुम्हाला टाइम नसेल, सकाळची घाई गडबड असेल तर मग कुकरला मीठ आणि हळदीमध्ये शिजवून घ्यायची, म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही मटकीची भाजी रेडी होते। सकाळच्या घाईसाठी तर उत्तम आणि बेस्ट ऑप्शन आहे। मग तुम्हाला ही गावरान पद्धतीने बनवलेली झणझणीत मटकीची रस्सा भाजी कशी वाटली नक्की कमेंट करा।